हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर कसे आहात सगळे? तर बघा आता हे चाललेत कामाला. आता सकाळचे 8 वाजलेत. है ना? हो. हाय गाय सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी चाललेलो आहे आता ऑफिसला. तर माझा डबा वगैरे हिने बांधून दिलेला आहे. आता बॅग वगैरे रेडी केलेली आहे. मी थोड्याच वेळात ऑफिसला पोहोचणार आहे. तर फ्रेंड्स, माझी मैत्रीण घरी आले आहे ते तर तुम्हाला माहितच आहे. तर मी त्यासाठी आज स्पेशल जेवण काय बनवलं तर चला तुम्हाला दाखवते. बघा, मी तुम्हाला म्हणलं त्यासाठी स्पेशल जेवण बनवलं तर काय बनवले बघा. इकडं बनवली बिर्याणी, इकडं बनवली चिकन, आणि इकडं आईच्या बसल्या जेवायला. इकडं भाऊजी. कशी झाली भाजी? बघा, अशी तरी आली भाजीवरती. आमच्या भाऊजींना तरी खूप आवडती. इकडे दिलंय पप्पांना जेवायला. तर बघा, आता आम्ही जेवण केलं आणि झाडाखाली बसायला आलो. तर योगिता काय करते तुम्हाला दाखवते. तर बघा, ती मला मेहंदी काढते. अशी छान अशी मेहंदी काढली आहे ना. थँक्यू. बघा, झाडाखाली कोण कोण आलं, सगळेच आले तिथं. आमच्या इकडं झाडावर माकड आल्यात. इथं एक माकड आहे, इथं एक माकड आहे. चिंच काढून दिली आणि टाका. कुठं टाकता? इकडे तोंड बघा माझं, मी केलंय. हे टाका. हा हा खातोय. दादा काय खातोय? इकडे बघ. दादा सेल्फी दे की काकीला. मग नाना खावा नंतर. लोन ते कसं सोलतोय आधी. इकडे बघ. इकडं येऊ. आंबट आहे, आंबट आहे चिंच. कशी आहे? छान आहे का? तोंड कसं करते बघ ना ते. चिंच खाते ते. अरे दादा, आंबट नाही लागत तुला? अरे चिंच टाकून दिल्या कसं करतोय. इकडे बघ. आकर काय बी खावा तुम्ही. काय खाल्लं तू? गप्पा रडल. कशी लागती सांग मग आधी. कशी लागते? कशी आहे? आंबट आहे. कशी लागती? कशी लागती? तिकडं हा. कशी लागते सांग मग. कशी लागते सांग. कशी आहे? कशी आहे? दादा, कशी लागते चिंच? कशी लागते चिंच सांग. कशी लागते सांग एकदा. कशी लागती? कशी लागते सांग की एकदा. कशी लागते चिंच? खा चल. कसं तोंड करतोय आणि कसं खातोय बघ ना. ए दादू, कशी लागते चिंच? अयो, मला दाखव कशी लागते. हो, इकडे बघ. कशी लागते दाखव. एवढी आंबट चिंच खातोय. दाखव चिंच. चिंच दाखव. झाला डान्स करून. ए, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. टाळ्या वाजवा. इकडे बघू. कसा खेळतोय दादू. दादू इकडे बघ. अभ्यास करायला लागला आता. काय लिहिलंय त्यात? पप्पल कुठे आहे? दादूची पप्पल कुठे आहे? पप्पल आहे तुझी ती. इकडं कुठं? बघा बघा आता पप्पल. कशी लहान लेकरांना त्रास देतीये. आता हसतोय का रडतोय? घेऊन रडला शेवटी. ती काढतोय का? इकडे बघ. दाखव काय काढलं हातावर. दाखव. दाखव की काय काढलं हातावर. काय काढलं हे हातावर दाखव. हो दादा, मेहंदी कशी काढली. मीटिंग झाली का? चल मग. चला लवकर घरी चला. तर आता आम्ही मेहंदी काढून आलो वरती. बघा, अशी मला योगिताने मेहंदी काढली आहे ना.
थँक्यू. तर आज आम्ही दुपारी एका झाडाखाली निवांत चिंचेच्या झाडाखाली बसायला गेलतो. आम्ही झाडाखालून गप्पा मारून आता घरी आलो, आवरलं दोघींनी पण. आणि झाडाखाली इतके जण होते ना, चांगले 20-25 जण होते. सर्वांनी आज भरपूर गप्पा मारल्या. दिवस कसा गेला हे समजलं नाही. हिला तर म्हणलं 2 दिवस राहा, तर ही नको म्हणती. ही होती तर मला करमून गेला आज. तर नंतर येईल कधीतरी. तिला राहा म्हणलं तर काय नको म्हणते. मग ती जाणार आहे उद्या. आम्ही खूप मैत्रिणीला फोन केला सगळ्यांना, की आम्ही जुन्या आठवणी ताज्या केल्या. 1-2-3 तास तिथं झाडाखाली बसलो होतो आम्ही. म्हणजे अख्ख्या स्कूल मधल्या फ्रेंडला फोन केला होता, ज्या ज्या कॉन्टॅक्ट सर्वांना केला होता. आणि सर्वांना म्हणजे जुन्या आठवण ताज्या केलं. माझं लग्न झालेलं काही कोणाला माहीत नव्हतं. सगळ्यांना धप्पा बसल्यासारखं झालं. तर बघा आता संध्याकाळचे 6 वाजले आणि हे आलेत कामावर, नाही ना? हा, मी आता जस्ट आलेलो आहे, पोचलेलो आहे घरी. आल्या अश्विनी हसली माझ्याकडे बघून लगेच हॅपी. आणि मी योगिताने आता भरपूर रील्स बनवल्या. तर तुम्हाला उद्या युट्यूबला रील्स पाहायला बघता तर नक्की बघा आमच्या रील्स. तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय आम्हाला. आमच्या सर्व रील्स पाहत राहा तुम्ही युट्यूबच्या. तर चला आता मी स्वयंपाक बनवते. तर आता आम्ही जेवण केलं आणि चाललो थोडंसं फिरायला. हजबंड अँड वाईफ. ओ हजबंड. तर बघा आताच आम्ही ज्येष्ठ घरी आलोत. आणि आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आमच्या व्हिडिओवर असेच रोज पाहत जावा, आम्हाला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. थँक्यू. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ओके, बाय फ्रेंड्स.